करतोय सुखासाठी, प्रपंच करतोय आनंदासाठी, मग परमार्थ काय दुःखासाठी? परमार्थ तर काय पाहिजे? सुखच हवंय. आणि जर आपल्याला वाटत असेल की आम्ही प्रपंचातले प्रत्येक विषय गोळा केल्यानंतर, धन जमा केलं, भौतिक साधनं जमा केले म्हणजे आम्हाला सुख होईल, असं जर वाटत असेल तर सुख काही पैशानंच प्राप्त होतंय का? धनाने कोणाला बिगाभर जमिनीचा, कोणाला 5-50 एकर जमिनीचा, कोणाला शेकड्यामध्ये एकराना जमिनी आहेत, त्याचा अभिमान आहे. त्यांना वाटतं त्यांना सुख होतंय. मायबाप धनानं सुख होतंय असं नाही. खरं धन काय आहे? वैष्णवाकडे जर पाहिलं तर सहज वैष्णवाचा परिचय करून द्यायचा जर झाला तर, जर ऊर्ध्वपुंड धारण केलेलं आहे, वैष्णव गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, गोपीचंदन तिलक धारण केलेला आहे, या बाह्य लक्षणाने आपल्याला वाटतं तोच वैष्णव आहे. पण मायबाप माझे तुकोबराय म्हणतात कदाचित कधीतरी फसवणूक होऊ शकते. आणि होत आहे, फसवणूक होत आहे. बाह्य लक्षणावरून जर केवळ तुम्ही वैष्णवाची व्याख्या करत असाल तर किती जण आहारी गेले मायबाप. जगानं त्याला वैष्णव म्हणून डोक्यावर घेतलं आणि त्याने धोका दिला. घडतंय की नाही? मला काय बोलायचं कळतंय ना आपल्याला? हा, मग ही जी लागलेली कीड आहे, ही जी गर्दी झालेली आहे, वैचारिक परमार्थात तयार झालेलं गवाळ, त्यामुळं खरी वैष्णवाची व्याख्या सांगायची वेळ आली आणि जो तुकोबरायांच्या गाथ्याचा अभ्यास करेल त्याला वैष्णव कळायला वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सुखासाठी वैष्णवाच्या जर संगतीत यायचं असेल आणि तुम्ही जर समजत असेल धनानं जर सुख होतंय तर खरं धन कोणतं आहे? वैष्णव म्हणजे पारमार्थिक म्हणायला लागलात ना तुम्ही. परमार्थ सगळ्यांना सहज शब्द वाटतो. देवदेव करायला लागले म्हणजे काय करायला लागले? परमार्थ करायला लागले. परमार्थ म्हणजे सुखासाठी प्रयत्न करणं, धडपड करणं. कशासाठी? सुखासाठी. मग हे धन जे आहे परमार्थ, महाधन, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन आहे. याच्यानं काय फायदा होतो? जोडी देवाचे चरण. मग आतापर्यंत परमार्थ करणारे, आतापर्यंत ज्यांना तुम्ही वैष्णव म्हणत होते किंवा जे स्वतःला वैष्णव म्हणून घेत होते त्यांना देवाचे चरण जोडता आले का? हा प्रश्न आहे. किती महाराज मंडळींच्या सोबत आहोत, किती महाराज मंडळी किती जास्तीचे कीर्तन करतात, किती मोठाले पाकिट घेऊन किती मोठे म्हणून गणल्या जातात, याच्यावर खरंच देवाचे चरण जोडले गेले की नाही या अनुमान नाही काढू शकणार मायबाप. कोणी असू द्या, मी कोणाची वैरी नाही, कोणी माझी वैरी नाही. मला काय सांगायचं सिद्धांत समजून घ्या. काय आहे मुद्दा? की खरं धन आजीमाय, आजीमाय ऐका, चोपदार आहेत ना, विठ्ठल 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 आपल्याला माईक असून जमत नाही, पुरेसा होईना. आणि बिना माईकचा लवकर विक्षेप होतो, कारण या काही पारावरच्या गप्पा नाही ना मायबाप. इथे बोलायचं म्हणजे मग कस काय, काय चाललं प्रल्हाद भाऊ, पाऊस पाणी बरं आहे का हे विचारायला आलं की इथं? नाही ना, इथे तर तुकोबरायांचा निरोप तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही आज्ञा पूजनीय बाबांची आहे. मग तो निरोप पोहोचला गेला पाहिजे. मग यासाठी वक्त्याची जितकी जिम्मेदारी तितकीच श्रोत्याची देखील जिम्मेदारी आहे. म्हणून श्रोताही सावधान असणं आवश्यक आहे. वक्त्यांना घसरणं याचा दोष वक्त्याला कमी, श्रोत्याला अधिक आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. वक्ता वक्ता नो हे कशामुळं? श्रोता नसेल तर वक्त्याच्या वक्तव्याला कोण ऐकणार आहे? वक्त्याला वक्तेपणा श्रोत्यांमुळे लाभतोय. आणि वक्ता काही बरळायला लागला आणि तुम्ही टाळ्या वाजवायला लागले तर वक्त्याला दोष नाही. कोणाला दोष? श्रोत्याला. मग कोणी काही बोलायला लागले, या नारदाच्या गादीवरून अश्लील बोलता काय, पांचट विनोद करतात काय, आणि तुम्ही त्याला टाळ्या वाजवतात काय, आणि हसण्याचे लोक इतकले पैसे मोजतात काय, खऱ्या चिंतन सांगणाऱ्याच्या पाकिटाचा हिशोब लावता काय? येतंय लक्षात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून पारख करणारा सुद्धा असला पाहिजे. चला ऐका, मग इथे परमार्थ धन जे म्हटले ना, खरं धन, खरं सुख काय आहे? की ज्या धनानं आपल्याला सुख होतंय ना ते धन कोणी चोरू शकणार नाही. त्या धनाची कोणी चोरीच करू शकणार नाही. पुन्हा सांगू आपल्याला, त्या धनामध्ये भाऊबंद वाटा घेऊ शकणार नाही.
धनाला राजा इन्कम टॅक्स लावू शकणार नाही. असं जे कोणतं धन असेल ना, खरं ते परमार्थ धन आहे. ते विद्याधन आहे. न चौरहर्यम न च राजहर्यम न भातृभाज्यम न च भारकारी जयकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रदानम. न चौरहर्यम न च राजहर्यम. चोर ज्याची चोरी करू शकणार नाही. म्हटले इथे जे चिंतन चाललं, आत्मविद्येचं प्रतिपादन केलं जात आहे, इथे जे विद्याधन आपल्याला प्राप्त होत आहे, असं फुकट आपण धन द्यायला लागलो का? मोबदल्यात विद्याधनाची अपेक्षा करतोय. ते विद्याधन काही सामान्य नाहीये. विद्याधनम सर्वधनम प्रधानम. का? त्याचं कारण आहे, अन्य धनाची चोरी होऊ शकते, परंतु विद्याधनाची चोरी कोणी करू शकत नाही. असं कधी झालं का? एखाद्याने इंजिनिअरची IT मध्ये IT सेक्शन मध्ये डिग्री घेतलेली आहे आणि मग भावाने त्या ठिकाणी विचार केला की तो म्हटला त्यांनी इतकं शिकलंय ना, त्याचं अर्ध शिक्षण आपल्याला भेटलं पाहिजे. का? मी घरी गाई राखल्या, मी म्हशी दुहिल्या, मी दूध नेऊन घातलं, तेव्हा त्याला फी पाठवता आली, त्याची फीस भरली, मग त्याच्या शिक्षणात अर्धा वाटा आपला. शिक्षण घेता येतं वाटून? पगार वाटता येतो बाबा, पगार वाटून घेऊ शकतात. शिक्षण नाही. म्हटले आम्ही तराशे महाराजांच्या पाकिटात हिस्सेदार होऊ शक्य आहे ते, पण म्हटले त्यांचे जेवढे बोल झाले ना, त्याच्यातले अर्धे बोल आपल्याला घेऊ. जमते का ते घेणं? ती विद्या आहे, बरोबर की नाही? ती विद्या नाही घेऊ शकणार. त्याच्यात वाटा हिस्सा करता येत नाही. ना भातृभाज्यम, त्याची चोरी होत नाही. भाऊ देखील, भाऊबंद देखील त्याच्यात वाटा घेऊ शकत नाही. अन्य धनात वाटा होतो. जमीन असेल त्याच्यात वाटे हिस्से होत असतात, घर असेल त्याच्यात वाटे हिस्से होत असतात. लोक मायबापात वाटे हिस्से करतात. बाळापूर सोडून काय कळालं? नाहीतर बाप मोठ्याकडं माय लहान्याकडं. असं म्हणते ना, लहाना जास्त लाडका असतो माईचा. काही काही लहाने धोरणात असतात, काही काही लय अवघड. का? लाडानं माणूस वाया जातो असं म्हणतात ना. आणि माईचा लाड अधिक असतो. बाप म्हणतो ना, पोरगा बिघडत नव्हतं, पण त्याच्या माईचा लाड 2 दणके दिले असते तर नीट झालं असतंय. पण ते घेऊन आलं का माईनं पदराड केलं, त्याच्यामुळं ते आणखी शपरलं. आणि बरेच जण म्हणते आता ते असं ऐकत नाही. मग ते ऐकत नाही तर मग काय करून द्या त्याचं वालं? काय करा? शुभमंगल, सावधान. आमच्या गुरुवारी नेहमी सांगायचे, अरे तुमचा मुलगा बिघडला, तो मदिरा पान करायला लागला, मांस भक्षण करायला लागला, माता पितांना उलटून बोलायला लागला, त्यावेळेला जर तुम्ही त्याच्या लग्नाचा विचार करतात का, तर लग्न केल्यावर तरी हा सुधरेल म्हणून. म्हणजे काय, लोकांची लेखबाळ तुमची बिघडलेली अवलाद सुधरायची मशीन वाटली का काय? लक्षात येतोय मुद्दा? अहो, दुसऱ्याच्या घरातली लेखबाळ आपल्या घरात येताना ती लक्ष्मीच्या पावलाने येणार. ती जर लक्ष्मीच्या पावलाने येणार आहे तर आपलं बिलिंदर नारायण नको का? असलं पाहिजे की नाही? की लक्ष्मी कोणाच्या हवाली करून जमत असते, बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला सांगणार मी की पशुपक्ष्यांना त्यांच्या पिलांचं लालन पालन कसं करावं हे चांगलं कळतं, जे माणसाच्या जातीला आता कळेना. लेकरू रडायला लागली की आमच्यासारखी माय सहज म्हणते ते असं काही राहत नाही, त्या मोबाईलवर गेम लावून. कुणाची चुकी? मोबाईलच्या नादी लावून दिलाय, चुकी कुणाची आहे? आता 2 मिनिटासाठी टाइमपास म्हणून तुम्ही त्याला नादी लावलं, उद्या ते तुम्हाला ओ सुद्धा देणार नाही. मग हे त्यांच्या भविष्याचा सुखाचा विचार करणार आहे मायबाप. आज पुढचा विचार का करेना का? याच्यानं लेकरू बिघडेल. त्याचं भविष्य बिघडलं म्हणजे मायबापाचं सुद्धा ते घरात नाही ठेवायचं. एक तर दारात तरी, नाही तर वृद्धाश्रमात तरी. आपली रवानगी तिकडे होईल. त्यापेक्षा जशी हे पशुपक्षी चांगल्या पद्धतीने आपल्या पिलांना सांभाळतात, तशा आपल्या लेकरांना देखील आध्यात्मिक, वारकरी, सांप्रदायिक, सनातन हिंदू धर्माचे संस्कार देणं हे आपल्यासारख्या सर्व माता पित्यांची जिम्मेदारी. तर ही पुढची पिढी घडणार आहे, तर यांना खरं सुख काय आहे कळणार आहे, तर यांना वैष्णव कोणाला म्हणतात कळणार आहे, तर यांना परमार्थाची वाट नेमकी काय आहे लक्षात येणार आहे. ज्या धनाला सर्वात प्रधान म्हटलंय, त्या धनाचं मूल्य ते सत्संगात येतील, परमार्थात प्रवेश करतील, वारकऱ्यांच्या संगतीत राहील, तेव्हाच लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून मायबाप या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला, तुम्हाला सगळ्यांना कशात सुख वाटतं मला माहीत नाही. ज्यांना मुलं बाळ नाही ना ते नवस करतात, त्यांना वाटतं मुलं झाले म्हणजे सुख होईल. ज्यांची लेकरं झालेली पण आता त्यांचं संगोपन करता करता 2चे 4 हात करायची वेळ आली पण अजून सूनबाई काही भेटना,
ते सगळ्यात मोठं दुखणं आहे आता सध्या. त्यांना वाटतं एकदा घरात सुनबाई आली की आपण भरून पावले, आपला संसार पूर्ण झाला. तिथं पूर्णता वाटते त्यांना, त्याच्यात सुख वाटतंय. काहींना वाटतंय आता 2चे 4 हात झाले बाबा, पण पाळणा घरात हल्ला पाहिजे. म्हणजे यांनी परमार्थ सोडून द्यायचा आणि पाळण्याची दोरी हलवीत बसायची. तिथं जर म्हटलं ना या हो, अहो ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा होतो, त्या बाबांना ज्ञानेश्वरीवर किती प्रेम होतं पारायण करायची, चला जरा त्यांच्या दरबारात आपण ज्ञानेश्वरी पारायणाला जाऊन बसू. यायचं होतं हो माय, पण ते लेकरू लय परेशान करते, तिने एकटीनं कसं काम करावं, त्याला सांभाळायला थांबावं लागतं. हौस होती ना नातवंडाची. आपल्याला तिथे सुख वाटलं. तुकोबराय म्हणतात तुम्हाला कुणाला कोणत्या कोणत्या विषयात सुख वाटतं हे मला माहित नाही, पण मला जर विचारत असेल तर पहिल्या चरणात उत्तर देतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा जगद्गुरु तुकोबराय देवासोबत होणाऱ्या संवादातून उत्तर देतात की मला जर सुख कशात वाटतं विचारत असाल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. कोणाच्या संगतीत? वैष्णवा संगती. यांनी एक एक प्रमाण दिलं की सुख वाटे जीवा. आणि हे एकाहून एक बळी रे. इथे काय कोणी सामान्य का अतिरथी महारथी आहे? इथे महाराष्ट्रातील गाजलेला आवाज आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार प्रदीप महाराज बनकर उर्फ चिलियावाळ. गोड आवाज आहे. त्यांच्यासोबत साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज मोरे महाराजांची सुंदर साथ या ठिकाणी होते. त्यांच्याच बाजूला आता पहिलं प्रमाण देणारे आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज राऊत महाराजांची देखील या ठिकाणी सुंदर साथ होते. बाजूला असणारे टाळकरी बाबा, चोपदार बाबा, इकडचे सगळे हे महाराज मंडळी, या परिसरात जेवढे कीर्तन झाले तिथे साथीला असणारे, इकडे असणारे तुम्ही सगळेजण पितृतल्य महानुभाव विनेकरी बाबा देखील. आणि कीर्तनाचा गाभा म्हणजे मृदंग. मृदंगाच्या बाबतीत बादशाह असणारे आदरणीय हरिभक्तपरायण ऋषी महाराज तराश. अत्यंत सुंदर साथ महाराजांची या ठिकाणी होते. या सगळ्यांची साथ होते कारण त्यांना इथं बोलवलंय. त्यांना बोलवण्यासाठी नियोजन करणारी गावकरी सप्ताह कमिटी आणि नाव सुचवणारे आदरणीय हरिभक्तपरायण प्रल्हाद भाऊ वाघ. वाघासारखा भाऊ माझा. हा. आणि बऱ्याच बायकांनी विचार केला असन माय बाईची जातीन कशाला शिडीवर चढून चालली असन हार घालायला म्हणायचं